पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि वसमतच्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये प्रभाकर क्षीरसागर जे आमदार संतोष बांगर यांचे सहकारी निवडणुकीच्या मैदानात आहेत, तर तिकडून राष्ट्रवादीकडून श्वेता संगरत्न इंगोले यांना प्रभाग क्रमांक 4 मध्ये उमेदवारी राष्ट्रवादीकडून मिळालेली आहे। ताई, कोणते प्रचाराचे मुद्दे घेऊन समोर जात आहेत जनतेच्या? मी नळ असो, रस्ता असो किंवा वसमत शहराच्या कोणत्याही समस्या असो त्या हे करण्यासाठी मी मैदानात उतरलेली आहे। बरं, काय पाण्याचा प्रश्न आहे बघा, महिलांना पाण्याचा प्रश्न जास्त आहे। कचरा घंटागाडी येत नाही, कचरा कुठे टाकायचा हा प्रश्न आहे। दुसऱ्याच्या दारासमोर टाकला तर ते तिकडून बोंबाबोंब सुरू होते, तर त्या गाड्या येत नाहीत। बरं, यासाठी प्रयत्न करणार आहात तुम्ही? हो। बरं, विजयाची खात्री वाटते का? आमदार राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांनी तुम्हाला उमेदवारी दिली, त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे तुमच्यामुळे? हो, विजय होतील। बरं, प्रभाग क्रमांक 4 मध्ये जे राष्ट्रवादीचे प्रवेश झाला होता आनंद बडोनी यांचा, त्यांना उमेदवारी दिली नाही असं कळते, काय सांगता? त्यांनी काही नाही, माझ्यामुळे एक आमचे संबंध चांगले असल्यामुळं माझ्यासाठी त्यांनी स्वतः माघार घेतली, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि ते माझ्या सहकारी बनून माझ्या सोबत राहील। महिलांचा प्रश्न विशेषतः प्रभागामध्ये महिलांसाठी काय करणार आहात तुम्ही? महिलांसाठी आम्ही शौचालय बांधणार आहोत प्रभागामध्ये आणि वृद्धांसाठी खुर्च्या वगैरे बसण्यासाठी असे सोयी सुविधा करणार आहोत। अजून काही वेगळी संकल्पना? हायमासचे प्रश्न आहेत। खरं तर महिलांना रात्री रहदारीसाठी अडचणी निर्माण होतात, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येतो प्रकाश नसल्यामुळे, हायमासची सुविधा उपलब्ध करणार? हो, आम्ही गल्लोगल्ली हायमास उभे करणार आहोत, म्हणजे प्रकाश कोणत्या गल्लीत अंधार वगैरे कुठं राहू नये यासाठी आम्ही परिपूर्ण प्रयत्न करणार। बांगर साहेब येणार का प्रचाराला तुमच्या? आता आमचं बोलणं चालू आहे, एखादा दिवस ते पण आम्हाला देतील। असं देखील आरोप होतो की आता मोरांच्या कार्यकर्त्याकडून की तुम्हाला 5-7 जागा दिलेल्या आहेत, ती तुमची लंगडी येते। काही म्हणू, आम्ही जी महायुती आहे आणि संतोष दादा बांगर आमच्या हिंगोली जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख यांनी आणि राजूभैया नवघरे वसमत आमदार या दोघांनी महायुतीची एक जशाला तशी टिकून ठेवली आणि यावरून आम्ही युती केलेली आहे। विजयाचा विश्वास आहे? विजयाचा नक्की 100% विश्वास आहे। जनता तुम्हाला यावेळेस नगराध्यक्ष येणार, कारण की आम्ही विकासासाठी या रणांगणात उतरलो आहोत आणि आम्हाला विकास करायचा आहे। आधीच्या नगरसेवकांनी काय केलं हे जनतेला सगळं माहिती आहे। 5-5 वर्ष ते कुणाला दिसले नाही ना कुणाला भेटले नाही। जसेच नाल्या, कचऱ्याचे ढिगार, पाणी कधी नळाला नाही ना कचऱ्याच्या गाड्या वेळेवर न जाणं, लोकांना कचरा टाकायला जागा दिसत नाही कुठं, लोकांना हे प्रश्न लोकांचे खूप आहेत, यासाठी आम्ही या रणांगणात उतरलेलो आहोत। आता मला असं कळतं की आज पालकमंत्री येतात तुमचे आणि काहीतरी सभा होणार आहे? हो, पालकमंत्री राजूभैया नवघरे यांच्या कॉलेजवर येणार आहेत आणि ते मार्गदर्शन करणार आहेत। रॅली वगैरे निघणार? रॅली वगैरे काही नाही, पण ते सर्व नगरसेवकांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत। बरं, नक्कीच आपण पाहू शकतो की प्रभाग क्रमांक 4 मध्ये राष्ट्रवादीने श्वेता संगरत्न इंगोले यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय, तर शिवसेनेचे जे आमदार संतोष बांगर आहेत त्यांनी त्यांच्या विश्वासू सहकार्याला प्रभाग क्रमांक 4 मध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरले। येणाऱ्या काळामध्ये हे दोघे जण निवडून येतात का? आणि खरं तर राष्ट्रवादीचे आमदार जे आहेत राजू नवघरे यांची प्रतिष्ठा या नगराध्यक्ष पदामुळे देखील पणाला लागलेली आहे, त्यांना ही जागा निघते का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, वसमत हिंगोली।